घडलेली ताजी आहे। आज मला 3 फोन आले, 3 फोन। एक रमेश पाटील ट्रू कॉलरला नाव आलं। आता त्या रमेश पाटीलचा नंबर मी ब्लॅक लिस्टला टाकलेला आहे बरं का, एक नंबर। त्यामुळे मला असं वाटलं की कदाचित हा दुसरा व्यक्ती असेल कोणीतरी, म्हणून मी फोन रिसीव्ह केला। फोन रिसीव्ह केल्याबरोबर इतक्या गलिच्छ शिव्या मला दिल्यात ना, भयंकर घाण शिव्या दिल्यात। मी कट केला, लगेच एका सेकंदात कट केला। मी कट केल्यावर आहे ना, मला एक 4 ते 5 मिनिटाच्या अंतराने पुन्हा एक नंबरवरून फोन मिस कॉल आला। ट्रू कॉलरला नाव आलं त्याचं गणेश खुने, अमोल खुने नाव आलं ट्रू कॉलरला। आणि नंतर माझ्या क्लिक झालं। अमोल खुनेचा आवाज आहे ना, मी याला ऐकलेला होता, मनोज जरांगेच्या सोबत असायचा ना तो, त्यावेळेला त्याच्या काही बाईट वगैरे होत्या आणि तो आवाज सेम, म्हणजे जो मला रमेश पाटीलच्या नंबरवरून फोन केलेला होता तो रमेश पाटीलचाच नंबर होता संभाजीनगरच्या, आणि हा अमोल खुने त्याच्यावरून बोलला। रमेश पाटील बोलला नाही मला, अमोल खुने बोलला त्या नंबरवरून। मी ज्या वेळेला ते ब्लॅक लिस्टला टाकला त्यावेळेला ह्या नंबरवरून मला मिस कॉल आला, मी नाही उचलला फोन। इतकं ताजं प्रकरण असताना सुद्धा तुम्ही इतक्या घाण शिव्या देताय, रेप करण्याच्या धमक्या देताय। या जरांगेचे लोक तुम्हाला दररोज धमक्या देतात फोन करून, दररोज। कशामुळं? पोलीस यंत्रणा ढिसाळ। हा भोसरीचा पोलीस काय म्हणतो माहितीये का, याला ज्या वेळेला वरून फोन येतात ना त्यावेळेला तो म्हणतो मी कसं करू त्या लोकांवर गुन्हे दाखल। कुठं झालं हे? सोशल मीडियावर। मग त्यांनी सायबरला जावं ना। काय सांगा ना तुम्ही, कसा न्याय मिळणार? तुला मी सायबरलाच जाते आणि तुला दाखवते कसं सायबरला जायचं ते। हा जो आहे ना भोसरीचा, याला तर दाखवणारच बघा। एक तो सांगवीचा गावडे आणि हा लय डोक्यात बसलेत दोघं। मस्त तुमचा मी ना 1 तारखेला कळेल तुम्हाला, कुठं जावं मी, काय करावं मी, कळेल तुम्हाला, छान कळेल। तर अशा पद्धतीमध्ये पोलीस यंत्रणा निष्क्रिय आहे, म्हणून हे सगळं घडतंय। कोण पोलीस यंत्रणा? सगळे नाही, मेन PI जर असं असेल ना तर खालची यंत्रणा पण काय करते, सर्वसामान्य पब्लिकला, म्हणजे या भोसरी पोलीस स्टेशनला आहे का, ते तर असे आहेत ना ते खालचे काम करणारे, ते तर समजतात आम्ही कोण कुठून आलेलो आहे, वर्दी आमच्या अंगावर, म्हणजे अरे बाप रे। पीडित महिला, मी त्या दिवशी मजा बघितली त्यांची 10-15 मिनिटं, त्या बघत सुद्धा नाही, त्या महिला पण ज्या आहे ना हवालदार बघत पण नाही, ते तक्रारदार जाताना काय बस ग बाई, दिवसभर वैतागले मी। अरे उपकार करताय आमच्यावर, असं वाटत होतं व्हिडिओ काढावा त्या दिवशी। आणि मला ओळखलं नाही त्यांनी, फार छान झालं, मला लवकर समोर ओळखत नाही कोणी, त्यांनी पण मला ओळखलं नाही। मस्त मी 15 मिनिटं त्यांची मजा बघत होते तिथे बसून की कसं करतायत काम। इतकं विचित्र काम आहे ना या MIDC पोलीस स्टेशनचं, फार अख्खा स्टाफ बदलण्याची गरज आहे। इतका माज आहे त्या स्टाफला ना, लय मस्ती आहे त्यांना, लय मस्ती। भोसरी MIDC ना इतकी मस्ती आहे ना त्यांना, ते बघत सुद्धा नाही। फिर्यादी असतो ना बस थांब, ते नीट सुद्धा त्याला ना फार त्यांचा वेगळा स्टोरा। बरं PI चा नंबर देत नाही म्हणले, अरे तो इन्चार्ज आहे तिथला, नाही म्हणे कुणाला देत नाही। PI कोण आहे तो? पर्सनल आहे तिथं, काय त्याचा बिझनेस आहे का? सरकारी तो पब्लिकचा काम करणारा, पब्लिकचा नोकर। हे वरच्यांचे आदेश आहे, वरिष्ठांचे। CPचा नंबर आपल्याला भेटू शकतो पण PI चा नंबर देत नाहीत बरं का हे भोसरीचे। नाही म्हणतात साहेबांचा नंबर नाही देत आम्ही, नाही द्यायचं सांगितलं। हा नाही द्यायचं सांगितलं, इतकं चालू आहे। बाकी सुषमाबाई वगैरे नाही का, हे म्हणतात 1 लाख रुपये देतो पोलीस, काय अगं भिकार चोट बाई, त्यांनी ज्यांच्या कुणाच्या दर्शनात आला त्यांनी पण आम्हाला कळवा असं सांगितलेलं। मग तसं पण नाही म्हणायचं का? मग पोलीस काय काम करतात, हे पब्लिकला 1 लाख रुपये देतात आणि त्याला पकडून आणायला सांगतात। अगं झुडप्या तोंडाचे तू आणि ती मडक्या तोंडाची तृप्ती देसाई, तुमच्या दोघींना तर ना असं धरून आणि ती एक तुमच्या शेजारी बसवावती, कोण तिचं त्या दमानी, याचा तर काही विषयच नाही। आज अशा 3 जणी नाही काय का लाईनीत बसून अशा ओल्या खोपीला हाणावला तुमच्या 3घींना पण सडकावावं चांगलं। मडक्या भोकाच्या तुम्ही तर ना अख्खं घाण करून टाकले सगळं। खरं काय आहे ते त्याला सोडून दुसऱ्याच वेगळ्याच याच्यावर गाणं चालू असतं, बॉलिवूडचं नाचता हॉलिवूडच्या याच्यावर, असं तुमचं चालू आहे। बधीर 3घी पण सडक्या भेजाच्या। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलींनी बाई ग असं करू नका।
अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची, अरे एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी असं नाही ना की त्यांनी ओढत नेलं तुला. बाई तुला कळायला पाहिजे होतं, तुला कळायला पाहिजे होतं की आपल्याला तो घेऊन जातो, तुला कळतंय, तू त्याला बोलते आणि पुन्हा जायचंच नव्हतं आतमध्ये. तू काय गरज जायची ग बाई, तुला माहितीये ना की नेहमी तिथं गाडी लागते, तू त्याला बोलते सुद्धा की मला माहिती तिथंच गाडी लागते. तू जाऊन चौकशी करायची होती ना, तू जाऊन चौकशी करायची होती तिथे की पोलिसांचं शुद्धीकरण करणं फार गरजेचं आहे. मग त्यांचं शुद्धीकरण कसं करायचं माहिती का, त्यांना साहेबांनी ना ज्या वेळेला अशा केस जातील ना त्यांच्याकडं, साहेबांकडं, सीपी साहेबांकडे, एसपी साहेबांकडे ज्या वेळेला अर्ज जातील ना की आमचा गुन्हा दाखल करून घेतला नाही, तेव्हा त्यांना आहे ना डायरेक्ट सस्पेंड करण्यात यावं. त्यावेळेला ही लोक चोखपणे काम करतील. यांना दनादन सस्पेंड करावं, तसा यांचा माज उतरणार नाही. तसे हे लोक आहे ना नीट काम करणार नाही. खरंच फडणवीस साहेबांचं इथे कौतुकच करावं लागेल की खूप छान पद्धतीने त्यांनी कालपासून जे काय इतकं फास्ट सर्व काही हलवणं लावलंय त्यांनी. अशाच पद्धतीमध्ये जर काम झालं, खालच्या पीआयने सुद्धा केलं ना, तर मला वाटतं फार कमी होतील गुन्हे आणि उघडकीस पण येतील. पुढं येत नाहीये पीडित महिला, पुढं येत नाहीये. त्याचं कारण काय, कारण हे पोलीस आहेत ना नाही सहकार्य करत, हो नाही करत आहे. अहो बघत सुद्धा नाही ती पीडित महिला ज्या वेळेला जाते ना, बघत सुद्धा नाही हो तिच्याकडं. हा बस ह्याचा माझं म्हणणं आहे, पीडित महिला तुमच्याकडे येते ना, तुमचं काम सोडा तुम्ही, नाहीतर त्या तिथे ना तुम्ही टेबल वेगळा लावा. ठाणे अंमलदार असेल ना, तो ठाणे अंमलदार महिला असेल की पुरुष असेल मला माहित नाही, परंतु तुम्ही ना ठाणे अंमलदारच्या व्यतिरिक्त एक टेबल असा ठेवा ना की जिथे फक्त पीडित महिलांच्या केस नोंदवले जातील. तिथे तुम्ही तो टेबल लावा की त्या महिलांनी तिथं जावं आणि त्यांना बसण्याची वेळ येऊ नये, त्यांची लगेच नोंद व्हावी. तुम्ही का बसून ठेवता, का तुम्ही त्या आरोपीला बोलून घेता, का त्या महिलांना तासन तास तिथे ताटकाळून ठेवता, नंतर त्यांची मानसिकता बदलून जाती. हे जर तुम्ही तात्काळ कारवाया केल्या ना, हे घटना घडणार नाही. पण हे काय झालं माहिती का, काँग्रेसच्या काळापासून थापवत गेलेले, काँग्रेसने हे डोक्यावर बसून ठेवलेले. हे आत्ताच नाहीये, तुम्हाला सांगते. आत्ताचे जे नवीन भरती झालेले आहेत ना, ते कुठेतरी घाबरतायत, ते करतात म्हणजे नको बाबा हे असं नाही करायला पाहिजे. पण जुने जे आहेत का मुरब्बी काँग्रेसच्या काळापासून, माझे त्यांना सवय लावलेली काँग्रेसने, त्यांना खा दाबा काम करू नका, काय घेणं नाही, फक्त आम्हाला पुरवा, जो काही हिस्सा तुम्हाला भेटेल ना आम्हाला पुरवा त्यातला. ह्या अशा सवयी ही ना यांची काँग्रेसच्या काळात नाही का, नव्हते का ते पोलीस, तशी ती पोलीसगिरी काही जुन्यांच्या डोक्यात मध्ये अशी फिट्ट बसलेली आहे. त्यांची ती पोलीसगिरी बाहेर काढली पाहिजे. तुम्हाला सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी बसवलं तिथं की त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी. खरंच या मुलीला आहे ना, ही बाहेर पडल्यानंतर ना ह्या सगळ्या ह्याच्यातनं तिच्या आजूबाजूचे लोक किंवा तिचे नातेवाईकच सांगतील की पोलिसांनी तिला कशी उलट प्रश्न विचारले. मी सांगते ना, मला अनुभव आहे याची. आम्ही पोलीस स्टेशनला जातोय त्यामुळे आम्हाला माहिती, ज्या वेळेला पीडित महिला जातील तिला कशा पद्धतीत मध्ये, आणि मग ज्या वेळेला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो ना समाजसेविका, तुम्हाला विचारतोय का ताई थांबा ना तुम्ही जरा, तुम्ही का मध्ये मध्ये बोलताय, म्हणजे आम्ही जसं काही समोरच्यावर जबरदस्ती गुन्हे दाखल करा असं म्हणतोय. ती पीडित बिचारी घाबरलेली असते, ती आमच्याजवळ बोललेली असते. पण ज्या वेळेला पोलीस स्टेशनला जातो ना, त्यावेळेला सर्वसामान्य लोक घाबरतात, ते त्यांना तर मम होतं, ते नाही सांगू शकत. आणि मग ते तुम्ही थांबा ना हो, त्यांना अरे का तिने आम्हाला सांगितलेलं आहे ना, आमच्याकडे केस आलेली ना, मग घे ना ऐकून आमचं पण. मग आवाज तिथं आम्हालाही वाढवावा लागतो. किती घाबरलेली तुम्हाला, तिला नीट सांगता येईना. बरं जी पीडित असते ना, यांचं काय असतं माहिती का, कोण आहे हा, एकदा तर या भोसरीच्या पोलीस स्टेशनला गेले होते बघा मी, ते नाशिक फाट्याला नाही का, अक्षरशः त्या महिलेसोबत मी गेले. कौटुंबिक हिंसाचार होता, नवऱ्याचा तिला फार त्रास होता आणि तिला बोलूच देत नव्हती लोक, म्हणून मी तिच्यासोबत गेले. तिचा गर्भपात केलेला, त्या महिलेचा गर्भपात केलेला तिचा नवऱ्यानी, का तर तिचं दुसरीकडे अफेअर होतं, हिला मूल नव्हतं उद्यायचं त्याला. कितीतरी वेळा तिला गोळ्या देऊन गर्भपात केला. तिने त्या गोळ्याचं पॅकेट आणलं की मला ह्या गोळ्या माझ्या नवऱ्याने जबरदस्ती खाऊ घातल्यात, माझा गर्भपात झाला आणि साधी एनसीओ नोंदवली. मी तिथं बोलायला गेले, तुम्ही ताई थांबा जरा थांबा, तिची काय इच्छा आहे, अरे मला तिच्या टेबल जवळ सुद्धा जाऊ देत नव्हती. म्हणजे हे सर्रासपणे घडतंय. त्या माणसाने, त्या नवऱ्याने तिचा गर्भपात करायला लावला तिला जबरदस्ती.
तिला त्रास व्हायला लागला म्हणून तिची आई ससून सारख्या हॉस्पिटल, वाशियम सारख्या हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटलचे पेपर आहे तिच्याकडं की त्या पोरीला गोळ्या दिल्यामुळे तिचा गर्भपात झालेला आहे. सगळे एव्हिडन्स असताना सुद्धा पोलिसांनी साधी एनसी नोंदवून घेतली. का हो? कारण काय मला सांगा ना, का तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? इतका छळ आणि इतका त्रास, आणि मग तमाशा करावा लागतो आम्हाला तिथं. तमाशा केल्यानंतर मग ते आम्ही म्हणून तसं घेतात. म्हणजे काय तिथं काय निष्पन्न होतं की आम्ही जबरदस्ती, सगळं काही असताना सुद्धा तुम्ही का थुतुरमुतुर काहीतरी करता? काय विचित्र लोक असतात हो. नाही, हे पोलीस जोपर्यंत सुधरत नाही ना, सर्वसामान्यांवरचे हे अन्याय अत्याचार थांबणार नाही. आणि अशा घटना तर घडतच राहणार. भय नाहीये या आरोपींना, या नराधमांना भयच नाहीये पोलिसांचा. म्हणून फडणवीस साहेब, तुमचं काम खूप छान आहे. तुम्ही कुठेतरी मुसके आवळा हो या पोलिसांचे, मुसके आवळा. अरे ही घटना राष्ट्रवादीचा कट्टर भक्त आहे म्हणे निलेश लंकेचा तो कार्यकर्ता आहे. बघूया आता याच्यावर पूर्ण माहिती मिळाल्यानंतर बोलेलच मी. कारण अजून निलेश लंके साहेबांचं काहीच नाही स्टेटमेंट, काही स्टेटमेंट नाहीये. बघूया भयंकर जे काय आहे ते.